ओबीसींच्या ताटातील आरक्षण कोणीही घेणार नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावलेल्या बैठकीनंतर ओबीसी नेत्यांची प्रतिक्रिया समोर येत आहे। खाडाखोड केलेले प्रमाणपत्र रद्द होतील, खोटे प्रमाणपत्र वाटप केल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करू, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन। हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करा, विजय वडेट्टीवार आक्रमक। ज्यांना ज्यांना जात प्रमाणपत्र दिली त्याबाबत श्वेतपत्रिका काढा। या दोन मागण्यांबाबत राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने ओबीसी समाज आक्रमक झाले आहेत। येत्या 10 ऑक्टोबरला राज्य सरकार विरोधात सकल ओबीसी समाजाचा मोर्चा निघणार अशी माहिती देखील समोर येत आहे। गौतमी पाटील गाडीत नसताना कारवाईसाठी पोलिसांवर दबाव, रोहित पवार यांचं वक्तव्य। गौतमी पाटील कार अपघात प्रकरणावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर येत आहे। गौतमी पाटीलला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही। आपण संवेदनशील आहात, कार्यकर्त्यांचं किती ऐकायचं हेही आपण ठरवलं पाहिजे, अशी टीका रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर केली आहे। अदानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना 25% दलाली देतात, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र केली आहे। अदानीला मुंबई फुकट दिली जात आहे असा गंभीर आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अदानीकडून 25% दलाली घेतात असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे। तसेच पुणे मेट्रो कामात 12 कोटींचा घोटाळा झाल्याचेही खासदार संजय राऊत म्हणाले। ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन झाल्याची अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे। पिंजरा, नवरंग यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले। ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांनी 97व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या जाण्याने सिनेमासृष्टीत शोककळा पसरली आहे। लोकनिर्धार चॅनलकडून ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांना भावपूर्ण श्रद्धांजली।